रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेना शाखा दैवत पनवेल आयोजित गावात नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा। दिनांक 19 ऑगस्ट रोजी दैवत गावातील नारळी पौर्णिमा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील उपस्थिती लाभली। जगदीश पाटील यांना शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत। शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, हेमंत म्हात्रे, बिपिन झुरे, राजेश वायरे, नंदकिशोर मांजरेकर, विनोद भोईर यांनी केले। नारळी पौर्णिमेच्या शोभायात्रा मिरवणुकीला गायक जगदीश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच मनसोक्त कोळी गीतांवर ठेका धरला। या मिरवणुकीत शिवसेनेच्या महानगर संघटिका लीनाताई गरड, त्यांचे पती अर्जुन गरड, कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक मधु पाटील, शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर उपस्थित होते। याही मिरवणूक दैवत गावात संपूर्ण ठिकाणी फिरवून गाडी नदीमध्ये नारळ अर्पण करण्यात आला। यावेळी कोळी बांधव महिलांसह शिवसेना विधानसभा संघटक दीपक निकम, शाखा प्रमुख सुरेश माने, उपशाखा प्रमुख मनोहर कदम, भिकाजी चव्हाण, योगेंद्र यादव, मोहन खुजे, सिद्धेश चव्हाण, ऋतिक टावरी, महिला संघटिका तनुजा झुरे, अर्चना चव्हाण, उज्ज्वला कांबळी, अर्चना पाटील, ऋतुजा हिरलेकर, श्रद्धा वांगणकर, रोहिता कांबळी, मीना यादव उपस्थित होत्या। नमस्कार, मी साईभक्त गायक जगदीश पाटील। मी आज आलेलो आहे लाडक्या दैवत गावात आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केलेला आहे आणि त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी मी साईभक्त गायक जगदीश पाटील, तसेच आमचे किशोर पाटील आणि आमचे मामा विनोद भोईर आणि सर्वच जण तुम्ही अतिशय चांगल्या उत्साहानं हा सण साजरा करत आहात। रायगड सम्राट या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय आणि त्यांचे संपादक माननीय शंकर वायदंडे यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतोय आणि खास करून या कार्यक्रमासाठी ज्यांनी हातभार लावला म्हणजे आपले जयंत पाखरे साहेब आणि हेमंत म्हात्रे आणि सर्वच जण दैवत शाखा आणि सगळ्या माझ्या भगिनी सुद्धा आहेत। आज रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे, त्या सणात मला एवढ्या बहिणी भेटल्या, मला खूप आनंद झालेला आहे। त्याचबरोबर तुम्ही हा नारळी पौर्णिमेचा सांस्कृतिक परंपरा जपणारा सण बँड बाजाच्या गजरात आणि अतिशय चांगल्या प्रकारे होळी आणि सोन्याचा नारळ सुद्धा केलेला आहे। त्याचबरोबर कोळ्यांची आणि आग्र्यांची संस्कृती टिकवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतोय। दरवर्षी असा कार्यक्रम करत राहा आणि आपल्या या भारतात अशी संस्कृती टिकवणारी माणसं जर असली तर नक्कीच या भारताला कधीच कुठल्याच प्रकारची दृष्ट लागणार नाही। आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे, नातेवाईक आणि सर्वांचे मी मनापासून स्वागत करतोय आणि मला इथं बोलवून माझा सत्कार केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।